नमस्कार, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आज आपण स्विंग ट्रेडिंग बद्दल जाणून घेणार आहोत. कारण बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या. त्या कमेंटमध्ये ते बोललेत की आम्हाला स्विंग ट्रेडिंग बद्दल माहिती द्या. ओके, स्विंग ट्रेडिंग कशी केली जाते त्याच्याबद्दल माहिती द्या, किंवा स्विंग ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल माहिती द्या. असे अनेक प्रश्न आले स्विंग ट्रेडिंगशी रिलेटेड. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग बद्दल सविस्तररित्या माहिती देणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवण्याचं काम सदर व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. चला एकदा आपण पाहूया. पहिला प्रश्न असा आहे की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. ओके, कारण या ठिकाणी स्विंग म्हणलं की काय येतं, एक प्रकारे असे झटपट आहे ना, ते काहीतरी पोझिशन बनत असेल किंवा पोझिशन मध्ये काहीतरी ऍक्शन घेतली जात असेल, हा पहिला प्रश्न पडतो. स्विंग ट्रेडिंग हल्ली म्हणजे या 2-3 वर्षात जास्त हा शब्द प्रचलित झाला. ओके, परंतु स्विंग ट्रेडिंग ही पहिल्यापासून करत आलेले आहे. ही आता काही नवीन पद्धत आली आहे किंवा नवीन स्ट्रॅटेजी आहे असाही काही प्रकार नाही. स्विंग ट्रेडिंगला खूप आधीपासून करतात. जवळजवळ मी 2006 पासून मार्केटमध्ये आहे. त्यावेळेला पण स्विंग ट्रेडिंग करत होते, आजही स्विंग ट्रेडिंग करतात. परंतु त्यावेळेला स्विंग ट्रेडिंगला जे शब्द उच्चारले जायचे ते वेगळे उच्चारले जायचे. त्याला ब्रेकआउट ट्रेड बोलायचे किंवा ब्रेकडाऊन ट्रेड बोलायचे किंवा रॅली ट्रेड बोलायचे, असे वेगवेगळे शब्द त्यावेळेला उच्चारले जायचे. हल्ली त्याला काय केलं जातं की स्विंग ट्रेड असा शब्द उच्चारला जातो. कारण एक पद्धत आहे की काहीतरी वेगळ्या शब्दाचा उच्चार केला की जो शब्द मार्केटमध्ये अवेलेबल नाही, ओके, त्या शब्दाचा जर उच्चार केला की लोक त्या शब्दाकडे ट्रॅक होतात, ओके, किंवा आकर्षित होतात असं आपण बोलू शकतो. ओके, तर ते आकर्षित करण्यासाठी हा स्विंग हा शब्द मध्ये आलेला आहे आजकाल, म्हणजे ह्या 2-3 वर्षात. ओके, तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय असतं, तर एक प्रकारे लक्षात ठेवा की एक म्हण आहे आपल्याकडे, तवळा नवरा गुडघ्याला बाशी. ओके, एक संधी पाहून त्याला पटकन त्याच्यात ऑर्डर टाकणं आणि थोडंफार काय प्रॉफिट निघेल ते घेऊन त्याच्यातून बाहेर पडणं, याला स्विंग ट्रेड बोलतात. परंतु या ठिकाणी काही क्रायटेरिया असतात की कुठे एंट्री घ्यायची, कधी एंट्री घ्यायची, कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची, ह्याही गोष्टी तितक्याच गरजेच्या असतात. ओके, स्विंग मध्ये स्विंग एक लक्षात ठेवा, झट मंगनी पटशादी बोलतात त्या प्रकारे झालं. म्हणजे पटकन एंट्री घ्यायची, परंतु तो मोका पाहून मोक्यावरती तो चोका टाकणं गरजेचं असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपण एक 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 स्टेप बाय स्टेप पाहू. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की स्विंग ट्रेड साठी टाइम फ्रेम काय असतो. ओके, स्विंग ट्रेड बेसिकली इंट्राडे मध्ये सुद्धा केला जातो. स्विंग ट्रेड हा 2-3 दिवसाच्या होल्डिंग मध्ये सुद्धा केला जातो. स्विंग ट्रेड हा 1 आठवडे ते 3 आठवड्याच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा होल्ड करून स्विंग ट्रेड केला जातो. ओके, स्विंग ट्रेड मध्ये मग ते 1%, 2%, 10% पर्यंत असं प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न केला जातो स्विंग ट्रेड मध्ये. स्विंग ट्रेड मध्ये या टाइम फ्रेम वरती काम करताना बेसिकली काय केलं जातं की एक प्रकारे पैसा ब्लॉक नाही झाला पाहिजे, तो रोल ओव्हर झाला पाहिजे. ओके, म्हणजे थोडस 1-2 आठवडे होल्ड केलं, त्यातनं पैसे काढलं, परत दुसरा ट्रेड टाकला, त्याच्यात पैसे टाकायचे, परत तिसरा टाकायचा, त्याच्यात पैसे टाकायचे. म्हणजे पैशाला रोल ओव्हर केलं जातं, पैसा ब्लॉक केला जातो. आणि जो लॉंग टर्मचा जो होल्डिंग असतो त्याच्यात काय केलं जातं, एकदा पैसा टाकले की 5-10 वर्ष त्याला आपल्याला होल्ड करतो, म्हणजे 5-10 वर्षासाठी ते आपले पैसे ब्लॉक होतात. ओके, परंतु स्विंग मध्ये तसं होत नाही. स्विंग मध्ये पैसे रिलीज होत राहतात. म्हणजे आज तुम्ही बाय केला, 2-3 दिवसांनी त्याला विकून टाकला. ओके, काय केलं, 2-3 दिवसांनी विकून टाकला, म्हणजे काय झालं, तुमचा फंड रिलीज झाला. फंड रिलीज झाला की तुम्ही दुसऱ्या फंड मध्ये त्याला परत इन्व्हेस्टमेंट करता. ओके, अशा प्रकारे हे स्विंगचा कन्सेप्ट असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त स्विंग मध्ये काय केलं जातं की इंट्राडे मध्ये जर स्विंग करायचं असेल तर बेसिकली 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती काम केलं जातं. म्हणजे जो चार्ट आपण वापरतो त्याच्यात 5 मिनिटाचा चार्ट आपल्याला वापरावा लागतो स्विंग मध्ये. ओके, दुसरी गोष्ट, जर 2-3 दिवसाच्या होल्डिंग वरती तुम्हाला काम करायचं असेल स्विंग मध्ये तर 15 मिनिटाचा चार्ट अप्लाय केला जातो. ओके, त्या 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये जर तुम्ही आज बाय केला तर 2-3 दिवसात तुमचं टार्गेट हिट होऊन जातं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
स्विंग मध्ये जर तुम्ही एक आठवडा ते एक महिन्याच्या हिशोबानं जर काम करताय, म्हणजे एक आठवडा ती 4 आठवड्याच्या हिशोबानं तुम्ही काम करताय, तर बेसिकली 1 तास ते 2 तासाचा टाइम फ्रेम वापरला जातो. आणि हा जो टाइम फ्रेम आहे स्विंग साठी, हा बेस्ट टाइम फ्रेम आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण स्विंग मध्ये जर तुम्ही 1 महिन्याच्या होल्डिंगच्या हिशोबानं किंवा 2 महिन्याच्या होल्डिंगच्या हिशोबानं जरी काम करत असला तरी तो बेस्ट ट्रेड असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण मार्केटमध्ये काय होत असतं की थोडंसं चढाव उतार येत असतात. ब्रेकआउटच्या नंतर मार्केट रिटेस्टला येत असतं. त्याच्यामुळे 1 महिन्याच्या होल्डिंगनं जर स्विंग मध्ये काम केलं तर ते बेस्ट काम असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट टाइम फ्रेम असतो. 1 तासाचा टाइम फ्रेम वापरा किंवा तुम्ही 2 तासाचा टाइम फ्रेम वापरा, तो बेस्ट तुमच्यासाठी ठरणार आहे स्विंग मध्ये. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. ओके, म्हणजे स्विंग ट्रेड म्हणजे काय, टाइम फ्रेम म्हणजे काय किंवा कोणता टाइम फ्रेम वापरायचा याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आता तिसऱ्या पॉइंट कडे जाऊया. स्विंग ट्रेड करताना स्टॉक कसा निवडाल. ओके, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच लोकांना काय होतं की एक्झॅक्टली स्टॉक कोणत्या घेतला पाहिजे किंवा कोणत्या स्टॉकला निवडला पाहिजे, ही ते सर्वात मोठी गफलत करतात. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्विंग ट्रेड साठी ज्या स्टॉकचं बाजार भांडवल जास्त आहे अशा स्टॉकला निवडणं गरजेचं आहे. आता तुम्ही शोधत बसणार का कुणाचं बाजार भांडवल किती आहे काय आहे, याच्यात डोक्याला हेडेक घेऊ नका किंवा डोक्याला त्रास देऊ नका. ओके, सिंपल फंडा तुम्हाला यूज करायचा आहे. निफ्टी 50 मध्ये जे 50 कंपनी आहेत किंवा निफ्टी 100 मध्ये ज्या 100 कंपनी आहेत त्यांना घ्या. त्यांचं बाजार भांडवल चांगलंच असतं. ओके, तर त्यामुळे तुम्हाला स्टॉक निवडताना हमेशा लक्षात ठेवायचं आहे की निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 मधल्या स्टॉकला टार्गेट करण्याचा प्रयत्न करा स्विंग मध्ये. ओके, त्याच्यामुळे काय होईल, त्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती एक रॉकेट रॅली येते. ओके, त्या रॉकेट रॅलीलाच आपल्याला पकडायचं असतं स्विंग मध्ये. ओके, किंवा ब्रेकआउट येताना तो व्हॉल्यूम सहित ब्रेकआउट आलेला असेल तर तो सर्वात बेस्ट असतो. त्याच्यामुळे तुम्ही निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 मधले स्टॉक घेतले तर ते चांगले स्टॉक असतात. ही गोष्ट प्रामुख्याने तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अजिबात डोक्याला त्रास देऊ नका की कुठलाही स्टॉक उचलण्याचा प्रयत्न करू नका. स्विंग मध्ये बेस्ट स्टॉक उचलणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की ते स्टॉक महाग असतात. ओके, म्हणजे निफ्टी 50 मधले स्टॉक महाग आहेत, जसं रिलायन्स, टायटन वगैरे असे स्टॉक आहेत, बजाज झाला, तर हे स्टॉक बोलतात की महाग आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व द्यायला तुम्ही प्रयत्न करा. कारण मार्केटमध्ये जर तुम्हाला पाय रोवायचे आहेत ना तर क्वांटिटीकडे लक्ष देऊ नका, क्वालिटीकडे लक्ष द्या. क्वालिटी स्टॉकला हात टाकण्याचा प्रयत्न करा किंवा क्वालिटी स्टॉक मध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. स्विंग मध्ये करा, कोणत्याही पद्धतीने करत असला तरी शेअरच्या क्वालिटीकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कंपनीच्या क्वालिटीकडे लक्ष देणे गरजेचं आहे, क्वांटिटीकडे नाही. पेनी स्टॉक उचलला तर तुम्हाला क्वांटिटी जास्त भेटेल, पण पेनी स्टॉकनं एकदा जर तुम्हाला थांबवलं तर वर्ष 2-2 वर्ष एका जागेवरून तो हलणार नाही स्टॉक. त्याच्यामुळे स्विंग ट्रेड करताना हमेशा लक्षात ठेवा, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व देणं अतिशय गरजेचं असतं. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. ओके, 3 पॉइंट झाले. चौथा पॉइंट की स्विंग ट्रेड करताना कोणत्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. ओके, कारण स्विंग ट्रेड करतोय तर त्याच्यात आपल्याला काय काय दिसलं पाहिजे, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ओके, पहिली गोष्ट, त्या स्टॉक मध्ये स्ट्रेंथ पाहिजे. स्ट्रेंथ म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेंथ पाहिजे, निगेटिव्ह स्ट्रेंथ पाहिजे. निगेटिव्ह असेल तुम्ही शॉर्ट सेल कराल, पॉझिटिव्ह असेल त्याला तुम्ही लॉंग कराल. ओके, पहिली गोष्ट स्ट्रेंथ पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा ट्रेंड पाहिजे. ओके, एक तर तो अप ट्रेंड मध्ये पाहिजे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये पाहिजे. ओके, साइडवेज मध्ये असेल तर तुम्हाला स्विंग मध्ये ट्रेड घेता येत नाही, कारण स्विंगचा ट्रेड हा ब्रेकआउट वरती घेतला जातो. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ ओळखता आली पाहिजे. दुसरी गोष्ट ट्रेंड ओळखता आला पाहिजे. ओके, ट्रेंड 3च प्रकारचे असतात.
अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. या 3 ट्रेंड मधले 2 ट्रेंड तुमच्या कामाचे असतात की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड स्विंग साठी. ओके, हे झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात महत्वाची आहे, ज्या वेळेला ब्रेकआउट होत असतो स्विंगच्या एखाद्या स्टॉक, त्यावेळेला त्याच्यात व्हॉल्यूम असणं अतिशय गरजेचं आहे. व्हॉल्यूम सहित जर ब्रेकआउट झाला तर तुम्हाला कमी वेळात जास्त पर्सेंटेज मध्ये स्विंगचा ट्रेड प्रॉफिट देत असतो. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, चौथी गोष्ट, ब्रेकआउट पकडणं गरजेचं. आधी मध्ये कुठेही ट्रेड घेणं घातक असतं. तुम्हाला ब्रेकआउट वरती ट्रेड घ्यायचा. स्विंग मधला सर्वात बेस्ट ट्रेड कुठे ठरतो तर मार्केट साइडवेज मध्ये चाललेलं आहे, साइडवेज मध्ये आपल्याला कोणताही स्विंगचा ट्रेड मिळत, परंतु साइडवेजला जर ब्रेकआउट झाला किंवा ब्रेकडाऊन झाला तर त्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन वरती घेतलेला ट्रेड विथ व्हॉल्यूम, ओके, विथ व्हॉल्यूम सहित त्याचा ब्रेकआउट होते किंवा विथ व्हॉल्यूम सहित त्याचा ब्रेकडाऊन होते, तिथे घेतलेला ट्रेड असतो तो सर्वात बेस्ट ट्रेड असतो. तो कमी वेळात जास्त प्रॉफिट तुम्हाला देत असतो. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे. ओके, त्याच्यानंतर लक्षात घ्या की स्विंग ट्रेड करताना एक धोका असतो किंवा रिस्क असते. ती कोणती असते ती लक्षात घ्या. जर समजा तुम्ही एक तासाचा चार्ट वापरून जर एखाद्या स्टॉक मध्ये एंट्री घेता, ओके, किंवा 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये जर तुम्ही एंट्री घेताय 2-3 दिवसासाठी, तिथे एक धोका असतो. तो तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. तो धोका पण तेवढं प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. जर तो धोका पत्करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर तो ट्रेड घेणं गरजेचं असतं. तो कोणता असतो की उदाहरणार्थ मी रिलायन्सचा शेअर आज बाय केला, ओके, मला माहित आहे की हा ब्रेकआउट झालेला आहे, हा 2-3 दिवसात आता ब्रेकआउटमुळे पळेल, धावेल, ओके, तर धावेल. परंतु समजा आज मी बाय केला, मार्केट बंद झालं आणि मार्केट बंद झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये रिलायन्सच्या संदर्भात काही निगेटिव्ह न्यूज आली, ओके, किंवा मोठ्या प्रमाणावरती काही निगेटिव्ह न्यूज आली आणि तुमचं डायरेक्शन पॉझिटिव्ह होतं. मार्केटमध्ये आज स्ट्रेंथ पण पॉझिटिव्ह दाखवत होता, ओके, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दाखवत होता. ब्रेकआउट सुद्धा त्यानं तुम्हाला व्हॉल्यूम सहित ब्रेकआउट दिलेला आहे. परंतु इन केस मार्केट बंद झाल्याच्या नंतर जर सदर स्टॉक मध्ये काही निगेटिव्ह न्यूज आली तर तो स्टॉक परत खाली वळू शकतो किंवा खाली येऊ शकतो. हा एक सर्वात मोठा धोका स्विंग साठी असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. जर हा धोका पत्करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल किंवा तो धोका पचवण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर तो स्विंग मध्ये ट्रेड करण्याला अर्थ आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर स्विंग बद्दल तुम्हाला जी काही मी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला आवडली असेल, मला माहित आहे. याच्यावरती मला बऱ्याच कमेंट येतील आणि मला अपेक्षित आहे तुमच्याकडून की तुम्हाला जी काय अडचण येते स्विंग संदर्भात किंवा स्विंग संदर्भात काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते काय करा की आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही पाठवा. तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर तुमच्या कमेंटवरती मी पॉझिटिव्हली नक्कीच विचार करेन आणि तुमच्या त्या कमेंटला अपेक्षित किंवा पॉझिटिव्हली उत्तर देण्याचं किंवा तुमचं तो सोल्युशन करण्याचं मी काम प्रामाणिकपणे करेन. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला काय अडचण येते किंवा स्विंग संदर्भात काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मांडणं गरजेचं आहे. तुमचा प्रश्न मला समजत नाही तोपर्यंत मला समजणार नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय अडचण येते. ओके, त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे मी छान छान विषय आपल्या युट्यूबच्या मार्फत तुम्हाला घेऊन येतोय. ते मिळवण्यासाठी तुम्ही जर युट्यूबला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचा अलर्ट तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायलाही तुम्ही विसरू नका. मी इथेच थांबतो. धन्यवाद.